कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले कामोठे नवी मुंबई येथील रहिवासी सुबोध पाटील उपचारानंतर आपल्या घरी सुखरूप परतले आहेत। त्यांनी त्या दिवसाची भीषण आठवण सांगताना त्यांचे डोळे पाणावले आहेत। पाहुयात काश्मीर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांची आपबीती। आम्ही त्या दिवशी गेलो वरती, गडावरती गेलो जागेवरती। आतमध्ये गेट होते, एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनिटं मी आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला। आम्हाला कसं आवाज येत असेल, मग आम्ही जरा पुढे गेलो 2-3 मिनिटं, तर लगेच आवाज यायला लागला। तर आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागलेले धावायला लागले, ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो। बाहेर झालं कुठे मार्ग नका, ते टाकीचं कंपाऊंड होतं। जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही अशी बसली होती। आम्ही तिथे बसलो। आम्ही तिथे एक अतिरेकी जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं, हिंदू कोण आहे, खडे हो जा। आम्ही सगळे घाबरलेले होते सर्व ते। आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होता तो। एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथनं मानेला लागून गेले। ते मला माहित नव्हतं। मी बेशुद्ध पडले त्यावेळी। काही तासानंतर मला तर शुद्ध आली। शुद्धाला बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। जेव्हा शुद्धाला बघितलं, सगळे लाशेस पडलेले होते। असं मानव कोण असेल ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉडी पडलेले होते। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि नंतर सांगितलं, साहब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले। ते ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं। ॲम्ब्युलन्स बसवलं तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथे बसलेली। जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं, ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले, हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले। लगेच तत्काळ ते मला उपचार करून तेही मला उपचार केले। ते हे सगळी पुरा म्हणून मला पुनर्जन्म भेटले। सुबोध पाटील यांना आजही त्या क्षणाची धडधड आठवते। मात्र आता ते घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे।